छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील कचरा डेपोला 15 दिवसांपासून आग लागली। आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाहीये। धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। घरात राहणं सुद्धा मुश्किल झाल्यानं काहींनी आता मुलांना नातेवाईकांकडे पाठवून दिलंय। पडेगावमधील कचरा डेपो हटवण्याची नागरिकांची मागणी आहे। तर 1 ते 2 दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल असं महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलंय। व्हायला लागले आमच्या मालकाचा पाय सुजल्यात आणि सुवास सुद्धा घ्यायना। आम्ही दार बंद करू बसलो तरी पण वासच येतोय। आता हिंडावं तर लागेलच का नाही। आम्हाला निष्क परेशान केले त्या कचऱ्यानं। जब हवा आती है तो हम लोग सांस नहीं ले पाते, हमारे खिड़कियां खोल नहीं सकते, हम किसी को घर पे बुला नहीं सकते। आमची मागणी हीच आहे की हा कचरा डेपो इथून हटवला जावा, कारण की खूप सुंदर वातावरण आहे इथे, निसर्गरम्य, आणि ते तसंच मेंटेन राहावं। त्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की हा कचरा इथून काढलाच पाहिजे। तिथे थोडी धुमसते आणि थोडं धूर निघतोय। आग नाहीये, तिथे धूर निघतोय आणि त्याचा त्रास तिथल्या स्थानिक नागरिकांना होतोय, हे 100% मला माहिती आहे। पण आता त्याच्यावरती उद्याच्या दिवसापर्यंत पूर्ण नियंत्रण करून त्याच्यावरची उपाययोजना आपण करतोय। तिथे आता आग नाहीये, तिथे आता जे धूर निघतोय एक कमी प्रमाणामध्ये, कारण सगळं विझल्यानंतर सुद्धा काही प्रमाणामध्ये धूर निघतोय, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आज उद्यामध्ये पूर्ण करायचं।